मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वाची जी काही बातमी आहे त्यावर चर्चा करायची आहे मित्र. आणि ती महत्त्वाची बातमी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. कारण काय तर महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदान प्राप्त व अंशतः अनुदान प्राप्त शाळा आहेत त्या शाळांमधली भरती आता मुलाखती विना होणार आहे. मग ह्या शाळा कोणत्या आहेत ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. आणि हा सगळ्यात सगळ्यात मोठा निर्णय आज महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अशा शैक्षणिक संस्था आहेत की त्यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या शाळा आहेत. म्हणजे ती जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत संचालित ज्या शाळा आहेत त्या एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये आहेत. मग ज्या संस्था चालकांच्या शाळा एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये असतील तिथल्या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शाळा आहेत आणि ज्या शाळांमध्ये त्या व्यवस्थापक मंडळामध्ये काही जर वाद असेल तर त्या संस्थेमार्फत चालवणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची जी काही भरती आहे ती आता शिक्षण उपसंचालकामार्फत करण्यात येणार आहे. आणि अशा संस्थेच्या ज्या काही शाळा आहेत त्या जर फक्त एकाच जिल्ह्यामध्ये असतील तर त्या संस्थेमार्फत ज्या काही शाळा चालवल्या जातात त्या शाळांमध्ये जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांच्या भरतीचे अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांनी आता दिलेले आहेत आणि तसा शासन निर्णय सुद्धा झालेला आहे. आता या निर्णयाविषयी आपल्याला सविस्तर मित्रहो जाणून घ्यायचं आहे. शाळांमधील पदभरतीसाठी ऐतिहासिक निर्णय शाळांमधील पदभरतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनातील धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल तर या प्रकरणी सरकारने पदभरतीसाठी नियमावली तयार केली आहे. हा मित्र हो शासनाचा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हा निर्णय काय आहे तर बऱ्याचशा अशा शैक्षणिक संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या अनुदान प्राप्त आहेत अंशतः अनुदानित आहेत. अशा शाळांचं जे व्यवस्थापक मंडळ आहे ते जे संस्था चालक आहेत त्यांच्यामध्ये वाद आहेत आणि हे जे वाद आहेत हे धर्मदाय आयुक्तांकडे प्रलंबित आहेत. आणि असे वाद जर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित असतील तर या संस्था चालकांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील भरती संबंधित शाळांचे मुख्याध्यापक करतील. तसे त्यांना अधिकार सुद्धा शासनाने दिलेले आहे. मग आता ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार त्याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा. तुम्ही या चॅनलवर माझ्या नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला मी अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. सरकारचा निर्णय काय तो आपल्याला बघायचा आहे. व्यवस्थापनात वाद असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्यावत करतील.
त्यानंतर संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% मर्यादित पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करावी लागेल. हा शासनाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आपण मित्र सविस्तर समजावून घेऊ. तर थोडासा व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती वाढेल. प्रत्येक गोष्ट आपल्या शिक्षक उमेदवार जे बंधू भगिनी आहेत माझे, त्यांना हे समजायला पाहिजे, कारण त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. बघा, काही असं व्यवस्थापक आहेत की त्यांच्यामध्ये वाद आहेत. त्यांचे वाद धर्मदाय आयुक्ताकडे पेंडिंग आहेत. ते जर 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जर प्रलंबित असतील तर त्या शाळेमध्ये जे रिक्त पद आहेत ते रिक्त पद भरल्या जात नाही. आणि भरल्या जात नसल्यामुळे त्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षक मिळत नाही. मग तिथल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. आणि हे नुकसान होऊ नये म्हणून अशा संस्थेमधील भरती करण्याचे अधिकार त्या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिलेले आहे. आणि हे मुख्याध्यापकांवर वाच कोणाचा राहणार आहे, यांच्यावर निगराणी कोणाची राहील, तर संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा त्या विभागाचे शिक्षण उपसंचालक. मग या मुख्याध्यापकांची काय जबाबदारी राहील की तुमच्या संस्थेमध्ये वाद आहे ना, मग तुमच्याकडे रिक्त पदं आहेत ना, मग त्या रिक्त पदांची जी काही संच मान्यता कर्मचाऱ्यांना बंधनकारक केलेली आहे त्याची बिंदू नामावली त्यांना अद्ययावत करावं लागेल. म्हणजे संस्थेचं जे कामकाज आहे ते आता मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे. बिंदू नामावली अद्ययावत करावी लागणार आहे. त्यानंतर तिथं जर काही शिक्षक अतिरिक्त येत असतील तर त्यांना जॉईन करून घ्यावं लागणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन आहे ते चालू आहे. आणि इथं जर एखाद्या शिक्षकाला पाठवलं आणि ते व्यवस्थापक मंडळ त्याला जॉईन करत नाही कारण त्यांच्या याच्यामध्ये वाद आहेत, तर संबंधित मुख्याध्यापकांना त्यांना रुजू करून घेणं बंधनकारक आहे. आणि अतिरिक्त शिक्षक रुजू झाल्यानंतर त्यांच्याकडे जे पद रिक्त आहेत त्या पदाच्या 80%च्या मर्यादेत त्यांना जागा भराव्या लागणार आहेत. आणि त्याची जी ऍड आहे, त्याची जी जाहिरात आहे ते त्यांना पवित्र पोर्टलवर देणं आता बंधनकारक केलेलं आहे. हा एक शासनाचा फार मोठा आजचा निर्णय आहे. त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, जर मुख्याध्यापकांनी ही जर कृती केली नाही तर मग मुख्याध्यापकांवर कार्यवाही सुद्धा त्यांनी आता निश्चित केली आहे. शिक्षण विभागाचा हा महत्वपूर्ण निर्णय आहे. पुढील टप्प्यात शाळेतील रिक्त पदासाठी एकास एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. मग अशा वेळेस ही जाहिरात ज्या शिक्षण संस्थेमध्ये वाद आहे ती जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड झाली. अपलोड झाल्यानंतर त्याच्या समोर ही जी जाहिरात आहे ही मुख्याध्यापकामार्फत यांनी अपलोड केलेली आहे किंवा संबंधित जिल्ह्याच्या उपसंचालकांनी अपलोड केलेली आहे. तर तिथं एकास एक या प्रमाणात शिक्षक उमेदवारांना पाठवल्या जाणार आहे. एकास एक म्हणजे प्राधान्यक्रम आल्यानंतर त्यांनी जर तो प्राधान्यक्रम दिला तर एकास एक या प्रमाणात तिथं पाठवल्या जाणार आहे. मग त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संबंधित मुख्याध्यापकांना करायचं आहे आणि त्या संबंधित शिक्षक उमेदवाराला तिथं रुजू करून घेणे किंवा त्याची ऑर्डर तयार करावी लागणार आहे. ऑर्डर म्हणजे त्याला नियुक्तीपत्र देणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे इथं मुलाखत नाही, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या मुख्याध्यापकांना करायचे आहेत आणि त्यांना नियुक्तीपत्र द्यायचे आहे. आणि तसा अहवाल संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे त्यांना पाठवावा लागतो. पण ही कार्यवाही जर त्या मुख्याध्यापकांनी केली नाही, कारण बरेचसे जे मुख्याध्यापक आहेत हे त्या संस्थेच्या जवळचे असतात, त्यामुळे ते कोणत्या तरी एका गटाचे असतात. मग त्या गटाचे असल्यामुळे ते हे कृती करत नाही. बरेचदा त्यांना ते संस्था चालक सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी उभा, तुम्ही हे काही करू नका, आम्ही पाहून घेऊ. असं जर त्या मुख्याध्यापकांनी समजा त्यांच्या अंडर प्रेशर मध्ये ते आले आणि त्यांनी जर अशी नियुक्ती केली नाही किंवा पवित्र पोर्टलवर जर जाहिरात दिली नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होईल ते सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं आहे. मग या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. तो जो पाठवलेला उमेदवार आहे त्याला त्या मुख्याध्यापकांना जॉईन करावंच लागणार आहे. ते जर त्यांनी नियुक्ती नाकारली तर त्यांच्यावर काय कार्यवाही होईल ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे. मुख्याध्यापकाकडून नियुक्तीचे आदेश काढले जातील.
मुख्याध्यापकांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्यास त्यांचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी किंवा त्या विभागाच्या उपसंचालक यांना दिलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण बरेचदा मुख्याध्यापक काय करतात, संस्था जसं सांगते तसं ऐकतात. पण वादांकित जर संस्था असतील तर तिथलं जे काही समजा हे आहे, म्हणजे हे रिक्त पदाची जी काही माहिती आहे, त्याच्यानंतर बिंदू नामावली आहे, ती आता त्या मुख्याध्यापकांना करावीच लागणार आहे. ती जर त्यांनी केली नाही किंवा तिथं पाठवलेल्या शिक्षक उमेदवाराला त्यांनी जर रुजू करून घेतलं नाही तर त्यांचं वेतन रोखण्यात येईल किंवा त्यांच्यावर आणखी म्हणजे एक कठोर कारवाई म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे. हा एक महत्वाचा या प्रोसेस मधला आपल्या शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मुद्दा आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. आता ज्या काही वादांतिक संस्था आहेत त्यांच्या व्यवस्थापनामध्ये भांडण आहे, त्यांच्यामध्ये वाद आहे, तो वाद धर्मदाय आयुक्तांकडे गेलेला आहे, तर तो 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहे. तर अशा दोन्ही गटाला या भरती प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. आणि त्यांनी जर हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केले तर त्या संस्थेवर सुद्धा आता कार्यवाही होणार आहे. ते सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे. मी इथं एक पिवळ्या अक्षरामध्ये त्याला थोडस हायलाइट केलेलं आहे. असे केल्यास संबंधित शाळेवर प्रशासक नेमला जाईल. जर त्यामधल्या एखाद्या जरी गटाने त्या मुख्याध्यापकांवर प्रेशर आणलं, त्यांना ती कृती जर करू दिली नाही आणि त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की व्यवस्थापक मंडळ नाही म्हणते, तर त्या शाळेवर आता प्रशासक नेमल्या जाणार आहे. ती संस्था जी आहे ती बरखास्त केल्या जाईल मित्रांनो. आणि संस्था बरखास्त केल्यानंतर त्या संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी प्रशासक नेमल्या जाणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकाच शैक्षणिक विभागात शाळा चालवल्या जात असल्यास पदभरतीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यवाही करतील. पण आता काही अशा संस्था आहेत की त्या वादांकित आहेत, त्याच्यामध्ये वाद आहेत, मोठ्या संस्था असतात, त्याच्यामध्ये त्यांच्या व्यवस्थापकीय मंडळामध्ये वाद आहे आणि त्यांच्या एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये शाळा आहेत. तर अशा वेळेस संबंधित विभागाचे जे काही शिक्षण उपसंचालक आहेत त्यांना याचे अधिकार दिलेले आहेत. संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकापेक्षा अधिक शैक्षणिक विभागात शाळा चालवल्या जात असल्यास त्या संदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रकरणे परत्वे शिक्षण संचालकाची असेल. म्हणजे विभागापेक्षा जास्त ठिकाणी आहेत. समजा एखादा अमरावती विभाग आहे आणि दुसरं काहीतरी दुसऱ्याच मराठवाड्यामध्ये त्यांच्या शाळा आहेत, तर मग अशा वेळेस ती जी जबाबदारी आहे ती शिक्षण संचालकांवर फिक्स केली आहे. त्याकडे लक्ष कोण देईल? शिक्षण संचालक देतील. आणि तिथली जी शिक्षकांची भरती आहे ती मुलाखती विना केल्या जाईल. अशी ही एक महत्वाची बातमी आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आलेली आहे. परंतु पुनश्च एकदा मी सांगतो, ही जी बातमी आहे ही बातमी खाजगी अनुदान प्राप्त, अंशतः अनुदान प्राप्त ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या शैक्षणिक संस्थांचं जे काही व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यामध्ये वाद आहेत आणि ते वाद धर्मदाय आयुक्ताकडे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठीच ही बातमी लागू आहे किंवा हा शासन निर्णय त्यांच्यासाठीच आहे. ज्या शैक्षणिक संस्था अशा आहेत की त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वाद नाही, त्यांच्यासाठी नाही. त्यांची अगोदरच्या परिपत्रकानुसारच भरती होणार आहे. टॅटचे 75%, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे 15, मुलाखतीचे 10, अशा प्रमाणेच त्यांची शिक्षक भरती होणार आहे. परंतु ज्यांच्यामध्ये वाद आहेत, त्यांचे वाद 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत, त्या शैक्षणिक संस्थेसाठी हा जो शासन निर्णय आहे हा लागू होणार आहे. आणि अशा बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत
त्यांच्या दृष्टिकोनातून हे एक शासनाने एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. तर ठीक आहे, मला हा व्हिडिओ आवडला. पुन्हा एकदा आवाहन करीन, त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जसं तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते, कारण आपण रोज एक म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतो. आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.